रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय. ओके, आवाज येतो का काय ना? आवाज येत आहे का? हॅलो, आवाज येतोय का? हो, येतोय येतोय. ओके ओके, स्टार्ट करूयात का? हो. ओके, तर आज बघू मार्केटने काय केलंय ते. तसं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे एका सेटअपवरती प्रॉपर काम करा आणि रोजच्या त्याच कंडिशन आहेत. जे आज नवीन जॉईन झाले त्यांना पण आपण बेसिक पासून सांगू. आहेत 11 जण आहेत, अजून ऍड होतील. तसंही काही लोक आज समजा गुरु पौर्णिमा असेल त्याच्यामुळे बिझी पण असतील किंवा बाहेर गेले असतील. नंतर रेकॉर्डिंग भेटेल याचे. ओके, फक्त माईक तुमची म्यूट करा म्हणजे आपल्याला प्रॉपर नंतर रेकॉर्डिंग मध्ये पण डिस्टर्ब नको व्हायला जर कोण नंतर बघत असेल तर. ओके, स्क्रीन शेअर करतोय मी. ओके, या ठिकाणी बघा आता. माईक वगैरे तुमची म्यूट करा म्हणजे कसं सगळ्यांना प्रॉपर कळू द्या आपण काय बोलतोय काय नाही. ओके, तर या ठिकाणी बघा आपण 30 मिनिटाचा चार्ट घेतलाय. मी सगळं डिलीट करतोय जे पण आपण ड्रॉ केलेलं आहे ते आणि परत पहिल्यापासून करू. चालेल, हे बघा पूर्ण डिलीट करतोय मी. काहीच नाही आता चार्ट वरती, पूर्ण चार्ट तो ब्लँक आहे. ओके, तर फक्त आपल्याला काय करायचंय, आपण आता जे पण नवीन आहे त्यांच्यासाठी पण सांगतो आणि जे नंतर रेकॉर्डिंग बघत असतील त्यांना पण समजावं आपण काय करतो किंवा किती सोपा सेटअप आहे, कसं काम करतो. तर बघा, जिथून पण मार्केट अप चाललेलं आहे म्हणजे समजा इथून मार्केट वरती चाललंय असं, तर आपण काय करतो डाऊन साईडची कॅन्डल सिलेक्ट करतो आणि अप साईडची रेंज काढतो. जी पण रेंज येईल आपण खालून एक बॉक्स घेतो, जी पण रेंज येईल आपण निळ्या बॉक्सच्या बॉटम पर्यंत ड्रॉ करतो आणि निळ्या बॉक्सच्या बॉटमला पण ब्रेक केला असेल मार्केटला आपण डबल रेंज ड्रॉ करतो अशी. एक्झाम्पल थ्रू आता एकदम डाऊनची कॅन्डल बघा 24 जुलै 11ची कॅन्डल आहे. आपण इथं 24 जुलै 11 करायचंय अप साईड. जसं तुम्ही अप साईड करता तसं तुम्हाला एक रेंज इथे बघायला भेटते. ओके, एक रेंज इथे बघायला भेटते. तर आपण काय करतो, जेव्हा बाईंग साईडला म्हणजे अप साईडला आपण रेंज काढतो तेव्हा बॉटम पासून त्या निळ्या बॉक्स पर्यंत ड्रॉ करतो. पण इन केस समजा निळ्या बॉक्सला हा जो तुम्हाला बॉक्स दिसतो त्याला जर ब्रेक केला असेल तर आपण याचं डबल स्ट्रक्चर घेतो असं आणि डबल स्ट्रक्चर मध्ये काम करतो. ओके, आणि सेम डाऊन साईडला पण आहे. समजा मार्केट पडत आहे, इथून आपल्याला हा टॉप दिसतोय की मार्केट इथून खाली पडतंय, तर आपल्याला बघायचं किती खाली जाऊ शकतं मार्केट, कारण आपल्याला इंट्राडे करायचे आणि त्याच्यावरती काम करायचंय. मग टॉप पासून जर आपण रेंज काढली, आता टॉपची कॅन्डल कोणती आहे, 22 जुलै 21 ची कॅन्डल आहे. इंडिकेटरच्या सेकंड सेटिंग मध्ये गेलो, 22 जुलै 21 सिलेक्ट केला आपण या ठिकाणी, डाऊन साईड इंटर. जसं तुम्ही इंटर करणार आहात तुम्हाला एक रेंज बघायला भेटतीये बघा. आणि रे आपण नॉर्मली जसं बाईंग साईडला निळ्या बॉक्सच्या बॉटम पर्यंत ड्रॉ करतो तसं आपण या ठिकाणी ड्रॉ करतो रेड लाईन पर्यंत. पण समजा रेड लाईनला पण ब्रेक केला असेल तर आपण याचं घेतो डबल स्ट्रक्चर. जसं तुम्ही डबल स्ट्रक्चर घेणार आहात तसं तुम्हाला पिन पॉईंट कळतं की मार्केट कुठपर्यंत जाणार आहे, कसं काम करायचंय. सेम जर तुम्ही इथे पण बघितलं गोल्ड इथून खाली पडतंय, तुम्ही एकदम टॉपची कॅन्डल सिलेक्ट करायची, डायरेक्शन तुमचं डाऊन असणार आहे, मग तुम्ही इंट्राडे मध्ये काम करू शकता. आता हे झालं तुम्हाला मी सांगितलं डाऊन साईडला कसं सिलेक्ट करायचं, अप साईडला कसं सिलेक्ट करायचं. आता ह्याच्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं, जेव्हा आपण डाऊन साईडची रेंज काढली आहे तर खालच्या साईडला तुम्हाला दिसतंय की इनकम्प्लीट कुठे स्ट्रक्चर नाहीये. मार्केटने पिन पॉईंट आपला डबल रेंजला सपोर्ट घेतला आणि इथून अप साईडला चाललंय. आता अप साईडला चाललं आहे मार्केट, तर या ठिकाणी आपण बॉटमची रेंज काढली आहे, इथे मार्केटनी इथं रिस्पेक्ट केली, इथून खाली चाललंय. आणि जर नीट बघितलं तर जो पण हा लो होता, हा लो
त्याला पण इथे ऑलमोस्ट ब्रेक डाऊन केलेले आहे. अशा केसमध्ये आपण टॉपची रेंज काढली जिथून गोल्ड आता पडते, जिथून पण हे गोल्ड पडत आहे खाली चाललेले आहे लोअर लो तयार करत, आपण टॉपची रेंज काढली आहे. जशी तुम्ही टॉपची रेंज काढणार आहात, आता कॅन्डल कोणती आहे टॉपची आपल्याला सिलेक्ट करायची असेल तर एकदम हायची कॅन्डल घ्यायची, वीक असू शकते हायची एकदम, ती कॅन्डल घ्यायची. 27 जुलै 5:30 ची कॅन्डल आहे. सिंपल आहे. सेटिंग मध्ये गेलो 27 जुलै 5:30. तुम्हाला याचा फायदा काय होणार आहे, कारण तुम्ही रोज एका सेटअप वरती काम करणार आहे. नाहीतर तुम्ही अंदाजपंच रोज काम करणार नवीन नवीन सेटअप वरती, त्याच्यानंतर मग तुम्हाला कन्फ्युजन होणार किंवा तुम्ही रोज काहीतरी नवीन बघणार मार्केटमध्ये. आता आज संध्याकाळी बघा 11:30 वाजता FOMC ची न्यूज पण आहे. तर सेम सेटअप आहे. डाऊन साईडला आपण बघू काय पेंडिंग आहे का, आणि न्यूज मध्ये मार्केट कसं काम करतं ते पण बघू. ओके, तर ही आता तुम्ही बघितलं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण सिंगल रेंज घेतो नॉर्मली इथपर्यंत, रेड लाईन पर्यंत. जी तुम्हाला डॉटेड लाईन दिसते त्याच्यावरती रेड लाईन आहे, चिटकून आहे एकदम, नीट बघा दिसेल तुम्हाला. तर आपण सिंगल रेंज तिथपर्यंत ड्रॉ करतो. पण जर त्याच्या खाली मार्केट आला असेल तर आपण घेतो डबल रेंज. जशी मी डबल रेंज घेतलीये, इंडिकेटर समजा मी ऑफ केले, छोट्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट झालोय मी या ठिकाणी. तुम्ही 15 मिनिटं 30 मिनिटं प्रॅक्टिस करू शकता, खूप चांगला रिझल्ट येतोय जेव्हा तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम वरती ड्रॉइंग करता, आपली रेंज काढता सेलिंगची बाईंगची. नंतर मग छोट्या टाइम फ्रेम वरती जर तुम्ही शिफ्ट झाले 3 मिनिटं किंवा 6 मिनिटं, आता 6 मिनिटाला तर प्रीमियम लागतं ट्रेडिंग व्ह्यूचं, पण 3 मिनिटावरती शिफ्ट झाले तर तुम्हाला पिन पॉईंट लेवल बघायला भेटतात. हे बघा, ओंडाचा चार्ट आहे. जी आपण तिकडे रेंज काढली 30 मिनिटावरती, इथे तुम्हाला दिसते सेम या ठिकाणी पण रेंज आहे. 3 मिनिटावरती आपण शिफ्ट डिलीट करू. ओके, आता ही जी रेंज काढली ह्याच्यामध्ये तुम्हाला काम कसं करायचंय ते बघा. सेम जो बॉक्स आहे त्याचा आपण 50%चा एक छोटा बॉक्स घेतलाय. हे बघा, झूम करून दाखवतो. 50%चा एक छोटा बॉक्स घेतलाय आणि रोज मीटिंग मध्ये रोज आपण एकाच कंडिशन वरती 2-3 कंडिशन वरती शिकतोय. आणि ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे, कारण आपण तुम्ही नॉर्मली मीटिंग जॉईन केल्या दुसऱ्यांच्या, तर ते रोज काहीतरी नवीन सांगतील किंवा काहीतरी वेगळं तुम्हाला सांगतील, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन पण तयार होऊ शकतं. कारण प्रॅक्टिस कशाची होते, जर आपण रोज एकाच गोष्टीवरती जर अभ्यास केला 21 दिवस, बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीची सवय लावायची असेल तर 21 दिवस सेम गोष्ट करायची असते. जेव्हा तुम्ही 21 दिवस एखादी गोष्ट करता, मग तुम्हाला नंतर सांगायची गरज पडत नाही. ऑटोमॅटिकली तुम्ही ती गोष्ट करायला लागता. मग ते कोणतेही असते, तुम्हाला लवकर उठायचं असेल, लवकर झोपायचं असेल, जिमला जायचं असेल किंवा कुठली सवय वाईट सवय सोडायची असेल, कोणतेही. आता लाईव्ह बघा, तुम्हाला लाईव्ह दाखवतो गोल्ड कसं पडतंय हे बघा. आणि मी तर मागाशी टॉप पासून इथून सेलिंगचा ट्रेड जो आहे तो इथपर्यंत दिला होता, पुल बॅक दिलाय, प्रॉपर 50% ला टच करून सेलिंग येते. आणि हे तर मी तुम्हाला रील मध्ये पण सांगितलं, जो मी रील व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यात पण सांगितलं की डाऊन साईडला पेंडिंग आहे, त्याच्यामुळे गोल्ड वरती चाललंय, इथून डाऊन येते आणि ते कुठून डाऊन येते हे सांगत आपण बघू. आपण काय केलं, सुरुवातीला मोठ्या टाइम फ्रेम वरती रेंज काढली. इंडिकेटर सगळ्यांना वापरता येते, प्रत्येकाला ऍक्सेस असेल. जर ऍक्सेस भेटला नसेल तर तुम्हाला ऍक्सेस भेटेल, टेलिग्रामला मेसेज करा, तुम्हाला जी टीम आहे ती ऍक्सेस देऊन टाकेल. म्हणजे प्रॅक्टिस करायची भरपूर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण नियम वगैरे वाचून व्यवस्थित मग ऍक्सेस घेऊ शकता. ओके. तर मोठ्या टाइम फ्रेम वरती जसं तुम्ही रेंज काढता, तुम्ही शिफ्ट झाले छोट्या टाइम फ्रेम वरती, आणि त्याचा पण तुम्ही 50% ची रेंज काढली. 50% मध्ये पण आपण इंट्राडे मध्ये प्रॉपर 25% ची रेंज घेतो. हे बघा, 25% ची रेंज घेतली, 50% चा बॉक्स मी डिलीट करतो या ठिकाणी. आता जर तुम्ही नीट बघितलं, हे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्या ठिकाणी जर नीट बघितलं तर टोटल रेंजच्या 62% सपोर्ट हा येते, हा सपोर्ट आहे. गोल्डने काय केलंय, सपोर्ट प्रॉपर ब्रेकडाऊन केलाय. ओके, ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर जेव्हा गोल्ड वरती जात असेल, आपण काय करतो, आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे डाऊन साईडचा. का घ्यायचा आहे, कारण गोल्डने प्रॉपर 62% ला ब्रेकडाऊन केलेले. अशा केसमध्ये आपण काय करतो, ही पहिली कंडिशन सांगतोय मी, हा 25% चा बॉक्स उचलतो आणि जिथून पण गोल्ड वरती चाललंय आपण बॉक्स ड्रॉ करतो खालून बॉडी पासून कॅन्डलच्या. हे बघा, तुम्हाला इथं प्रॉपर मी हे करतोय सर्कल, तुम्हाला दिसत असेल. जसं तुम्ही खालून बॉडी पासून बॉक्स ड्रॉ करणार आहात, तसं ह्या 25% च्या 50% पर्यंत प्रॉपर गोल्ड जातं. तिथे कॅन्डल जर त्याच्या खाली क्लोज असतील तर तुम्ही पिन पॉईंट इथून सेलिंगचा एक ट्रेड घेऊ शकता.
का घेऊ शकता? कारण खालच्या साईडला गोल्डनी 62% ला ब्रेकडाऊन दिलं होतं. तुमचं टार्गेट असेल 62%. आलंय का 62% ला बघा. सेम हाच बॉक्स घेऊन जर तुम्ही इथे ठेवला तर तुम्हाला समजेल. एकदा गोल्डला 62%च्या जे खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलंय त्याच्या खाली एकदा लोअर लो तयार करावंच लागेल. तुमचा एसएल किती असणार आहे ह्या केसमध्ये? जर समजा तुमचं $100 कॅपिटल असेल, हे बघा एसएल किती आहे? $3.5-4 मॅक्सिमम समजा $5 एसएल आहे, $5.5 टार्गेट किती आहे तुमचं? ही जी लोअर लो तयार करायचा होता गोल्डला, शेवटची जी स्विंग होती ती लिक्विडिटी ग्रॅब करायची होती, तरी तुम्हाला 200 पिप्स भेटतात. आणि इथे तर बघा किती आहेत? 240 पिप्स भेटले. म्हणजे आपला एसएल कितीचा आहे? $5, $5.5 आणि टार्गेट किती भेटले आपल्याला? $20, $21. म्हणजे $100 जर अकाउंट असेल तर $100 मधून आपण देतोय किती मार्केटला गोल्डला? $5 देतोय. मॅक्सिमम मी तर म्हणतो $6 दिले तुम्ही, पण घेताना किती घेतोय? $20, $21. आणि हे मी फक्त 0.01 सांगतोय, 0.01 लॉटचं सांगतोय. हे जर तुम्ही 0.02 लॉटनी जर प्रॉपर एसएल लावून जर काम केलं तर तुम्हाला भेटणार किती आहेत? $40, $41 आणि देताय किती तुम्ही मार्केटला? $11, $12. म्हणजे एक ट्रेड तुम्ही प्रॉपर कॅप्चर केला एका कंडिशन वरती. आणि कंडिशन काय आहे परत एकदा बघा. गोल्डने 62%च्या खाली प्रॉपर कॅन्डल सस्टेन केल्यात. ह्याचा अर्थ काय आहे की गोल्डला अजून खाली जायचंय. जर गोल्डला सपोर्ट घ्यायचा असता तर ही जे पण सपोर्ट दिसतोय 62%चा, गोल्डने ह्याच्यावरती सपोर्ट घेणे वरती दिली असते रॅली. आणि त्या कंडिशन मध्ये मग आपण काय केलं असतं? सेम जो बॉक्स दिसतोय आपल्याला हा, तो बॉक्स आपण वीक पासून लावला असता. वीक पासून आपल्यासाठी रेजिस्टन्स कोणता असता? रेजिस्टन्स आपल्यासाठी असतात जर गोल्डने इथपर्यंत जाऊन, हे मी डिलीट करतोय म्हणजे समजावं म्हणून. ओके. जर गोल्डने प्रॉपर इथपर्यंत जाऊन जर खालची लेवल अशी दिली असती तर आपण काय केलं असतं? जो पण हा 50%चा बॉक्स आहे त्याच्या खाली 50% जर गोल्ड आलं सपोर्ट घेतला तर इथून अप साईडला आपण बसलो असतो. आपलं टार्गेट असतं हे 50% बॉक्सच्या, त्याच्यानंतर 75% असं. म्हणजे तुम्ही बघा कंडिशन वरती आपण कसं काम करतोय. एकाच कंडिशन वरती आपण काम करतोय, फक्त इनकम्प्लीट स्ट्रक्चर पाहिजे. आताची कंडिशन तुम्हाला समजली असेल. आणि सेम जिथून पण गोल्ड, आता तुम्ही वीक पासून ड्रॉ करताय, बॉडी पासून सॉरी, हा, जेव्हा तुम्ही इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल आणि खालून जेव्हा बॉडी पासून ड्रॉ करता, तुमच्यासाठी टार्गेट आहे 50%चं. इथून तुम्ही प्रॉपर सेलिंगचा ट्रेड प्लॅन केला, पण तुम्हाला बघायचं की गोल्ड किती खाली जाणार आहे. तर सेम तुम्ही हा बॉक्स घेऊन जेव्हा वरून वीक पासून लावता, या ठिकाणी बघा. या ठिकाणी बघा प्रॉपर वीक पासून तुम्ही हा सेम बॉक्स ड्रॉ केलाय. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर काल लाईव्ह मार्केटमध्ये इथे आपण एक सेलिंगचा ट्रेड पण दिला होता. मी तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं की खालच्या साईडला बघा गॅप दिसतोय. जसा गॅप आहे आपण काय केलंय? सेम हाच बॉक्स उचलायचा आहे, खालून बॉडी पासून लावायचा आहे कॅन्डलच्या. जसं तुम्ही बॉडी पासून हा बॉक्स लावणार आहात, तुम्हाला 50%ला पिन पॉईंट सेलिंगची एंट्री बघायला भेटणार आहे. हे बघा या ठिकाणी. काल कोणी कोणी हा ट्रेड कॅप्चर केला ते पण सांगा. हे बघा डायरेक्टली 200 पिप्स. तुम्हाला हे मी सांगितलं होतं की हाच बॉक्स जर तुम्ही वरून लावला किंवा हा बॉक्स इथे जर ठेवला तर हे 75% टार्गेट आहे. तुम्हाला हे मी सांगून गेलतो. पण मॅक्सिमम जर इन केस मार्केट खाली आलंच तर ते इथपर्यंत येऊ शकतं, हे सांगितलं होतं. म्हणजे आपण आधी टॉप पासून इथून सेलिंगचा ट्रेड दिला होता. गोल्ड खाली आलं, खाली गॅप ठेवला, इथून गॅप ठेवून वरती चाललं होतं. जर खालच्या साईडला गॅप ठेवला नसता इथे या ठिकाणी, तर मी मग इथं सेलिंग दिली नसती. मग मी थांबलो असतो, गोल्ड काय करते ते बघितलं असतं. पण जर गॅप ठेवला आहे, इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, तर मग आपल्याला कॉन्फिडन्स मध्ये ट्रेड करायला काहीच हरकत नाहीये. ओके. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर गोल्डने इथे खाली पण गॅप ठेवलेला आहे. अशा केसमध्ये आपण काय करतो? सेम जो बॉक्स आहे 25%चा, टोटल रेंज जी आपण घेतली आहे आणि त्याचा हा 25%चा बॉक्स आहे. थोडंसं मी झूम आउट करतो असं म्हणजे दिसेल तुम्हाला सगळ्यांना. हाच बॉक्स तुम्ही खालून लावू शकता बॉडी पासून, कारण खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. काय इनकम्प्लीट आहे? सेम बॉक्स आपण घेतलाय, वरून वीक पासून लावलाय असं. आणि ह्याचा 75% आपण ड्रॉ केलेला आहे. इथे बघा आता 75%च्या इथे तुम्हाला गॅप दिसतोय खाली, प्रॉपर गॅप आहे. मग अशा केसमध्ये आपण जर मार्केट वरती चालला असेल तर आपण काय करतो? आपलं टार्गेट तर डन झाले, कारण तसं पण तुम्ही सेलिंग कुठून केली आहे? इथून सेलिंग केली आहे 50% पासून. आणि ज्यांची सेलिंगची एंट्री झाली नव्हती त्यांनी हा गॅप बघितला इथला आणि पुल बॅकला परत इथं सेलिंग केली.
म्हणजे दोनदा तुम्हाला सेलिंगचा ट्रेड भेटला, प्लॅन केला तुम्ही दोनदा, आणि तुमचा टार्गेट काय होतं की जी नियरेस्ट स्विंग आहे तो स्विंग लोचा टार्गेट झालं, इथं या ठिकाणी गोल्ड वरती गेलंय, प्रॉपर सेलिंग दिलीये, तुमचं टार्गेट डन झालंय, आता गोल्ड वरती चाललंय. पण जिथून पण सेलिंग आली तिथे जर आपण बॉक्स ठेवला तर आपल्याला एक गोष्ट काय कळतीये की गोल्डने खालच्या साईडला 75% पण टच नाही केलंय, तिथून न्यूट्रन घेतलाय. ओके, तर अशा वेळेस आपण काय करतो, जो पण सेम बॉक्स आहे तो आपण खालून लावतो बॉडीपासून, कारण खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. जसं तुम्ही लावता वरच्या साईडला बघा, पिन पॉईंट 75% तुम्हाला, आणि इथून प्रॉपर सेलिंगचा ट्रेड भेटला असता. परत तुम्ही इथून सेलिंगसाठी ट्राय केला असता. इथून तुमचं टार्गेट हे जे जे पण काही आहे इथं इनकम्प्लीट स्ट्रक्चर, हे तुमचं टार्गेट आहे, हे पूर्ण प्रॉपर झालंय. ओके, जर काही डाऊट वगैरे असतील किंवा तुम्हाला समजत नसेल तर माईक अनम्यूट करा आणि विचारा, म्हणजे आपण मध्ये मध्ये लगेच मग डाऊट पण क्लिअर करत पुढे जाऊ. विचारा. हॅलो. बोला. आपण सर हॅलो. 75 आणि 50% सेलिंग बघतो का? हो, 50 जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर 50 वर बघायची आहे, आणि जर कम्प्लीट स्ट्रक्चर असेल आणि गोल्डने डायरेक्टली बाईंग दिली इथून, म्हणजे आपण खालून कम्प्लीट स्ट्रक्चर आहे आणि गोल्ड कंटिन्यू वरती जात असेल, तर जो पण हा इंट्राडेचा 25%चा आपण बॉक्स घेतलाय त्याच्या 75% पासून गोल्ड प्रॉपर रिजेक्शन देऊ शकतो, कारण त्यांनी विदाउट रिट्रेसमेंट डायरेक्टली 75% टच केले. हॅलो. बोला. बॉक्स ड्रॉ करताना मोठ्या टाइम फ्रेमला आपण ड्रॉ केला बरोबर, 50% पण त्याच टाइम फ्रेमला घ्यायचा का बारक्या टाइम फ्रेमला घ्यायचा? 50%चा परत नंतर सेकंडचा बॉक्स. तुम्ही 50 ला घेतला का आणि छोट्या टाइम फ्रेम वरती घेतला काय, बॉक्स तर चेंज होणार नाहीये, बॉक्स एकच राहणार आहे. हे बघा अच्छा. ना, इथून तुम्ही 50% घेतला काय आणि त्याच्यानंतर इकडे जाऊन घेतला काय, हा. एकच आहे. हे बघा, झूम करून दाखवतो मी, आलाय का तोच बॉक्स इकडं? हा हा हा. म्हणजे आपण एकच रेंज घेतोय, फक्त आपण हे डबल का मी टॅब ओपन केलाय की ह्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला प्रॉपर कळेल आपण काय करतोय, आणि छोट्या टाइम फ्रेम वरती छोटे छोटे सीन तुम्हाला कॅच करता येतील. स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग किंवा तुम्ही तुमच्या ह्याने ठरू शकता ना वगैरे, कारण तसं बघितलं तर आपण डायरेक्टली 200-250 पिप्स बघतोय, आणि स्कॅल्पिंग करणारे 200-250 पिप्स नाही करत स्कॅल्पिंग. त्यांचं टार्गेट काय असतं, 50 पिप्स, 40 पिप्स, 60 पिप्स. 1:2, 1:1. बरोबर बरोबर. आणि जे पण आता कोणी विचारलं की आपण 50% मोठ्या टाइम फ्रेम वरती घ्यायचंय का छोट्या, तर एकदा तुम्ही रेंज काढली त्याच्यानंतर ना तुम्ही कोणत्या पण टाइम फ्रेमला शिफ्ट व्हा आणि बॉक्स ड्रॉ करा. तुमची रेंज तर तुम्ही फिक्स एकदा ड्रॉ केलेली आहे. मग सर फक्त आता change काय आपण होणार आहे? रेंज काढताना 30 मिनिटाची काढायची का 15 मिनिटाची काढायची स्टार्टला? तुम्ही 15 मिनिटावरती काढू शकता, 30 मिनिटावरती, दोन्हीकडे पण आपल्याला चालतोय सेटअप. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही समजा 45 मिनिटावर काढले, 1 तासावरती काढले, तर प्रॉपर तुम्ही बॅक टेस्टिंग करा. फक्त तुम्हाला कम्प्लीट आणि इनकम्प्लीट वरती काम करायचंय. जसं मी तुम्हाला सांगतो ना या ठिकाणी, कम्प्लीट असेल तर काय जर करायचं, इनकम्प्लीट असेल तर काय गॅप करायचं. असेल आणि ब्रेकआउट असेल तर पकडायचं फक्त ट्रेड. काय म्हणले? गॅप असेल आणि ब्रेकआउट झाला तरच स्ट्रक्चर पकडायचं इनकम्प्लीट, बरोबर म्हणजे बरोबर ब्रेकआउट आणि बरोबर. किती पिन पॉईंट बघा ना तुम्ही, म्हणजे काय ह्याच्यात काहीच नाहीये जर नीट तुम्ही विचार केला तर. ह्या काय असं रॉकेट सायन्स नाही. आता हा जर बॉक्स इथे ठेवला मी, तर माझ्यासाठी सपोर्ट काय आहे, हा सपोर्ट आहे माझ्यासाठी टोटल रेंजचा, आणि त्याला जर मार्केटनी खाली ब्रेकडाऊन केला असेल, झूम करून बघू या ठिकाणी, हे बघा त्याच्या खाली कॅन्डल जात आहेत, पण ह्याच्या जर वरती जर कॅन्डल गेल्या तर गोल्ड इथून वरती जाऊ शकतो. एसएल माझं काय असणार आहे, क्लोजिंग वर दिलं पाहिजे ना आता. आता क्लोजिंग देते की हे बघा की माझं एसएल काय असणार आहे, $4 ते $5 एसएल असेल. टार्गेट माझा असेल डायरेक्टली $200. तर क्लोजिंग 3 मिनिटावर बघायची ना ह्याची आता. हो, बघू शकता 3 मिनिटावरती. 3 मिनिटावरती बघू 1 शकता. मी 6 मिनिटावर नाही मिनिटं ना पण घ्यायची बघतोय. कन्फर्मेशन. अजिबात नाही, 1 मिनिटावरती नाही घ्यायची. मी 3 मिनिटं 6 मिनिटं Hello. बघतो. आता 6 मिनिटं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन लागेल ट्रेडिंगचं, पण एवढी काही गरज नाही, 3 मिनिटावरती पण होते. आता बघा या ठिकाणी प्रॉपर, आणि हा ट्रेड कसा प्लॅन केलाय, जर तुम्ही इकडे आलेत तर तुम्हाला दिसेल आपण डबल रेंज घेतली होती एकदम टॉप पासून इथून, आणि डबल रेंजचा जर 75% कुठं सपोर्ट असेल तर तो ह्या ठिकाणी आहे, जो आपण आता ड्रॉ केलाय तिथंच मार्केट आहे.
इथून मार्केट डायरेक्टली यू टर्न घेऊन मोठी रॅली पण देऊ शकतो. पण ह्याच्या खाली जर कॅन्डल Hello. क्लोज झाल्या तर मग डाऊन साईडला आपण बघूयात नंतर. बोला. आता आपण चेक करू शकतो ना कुठेपर्यंत जाईल मार्केट खालून ठेवून ग्रीन कॅन्डलच्या खाली ठेवून. कसं म्हणजे नाही समजलं काय म्हणताय? आता इथं एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली, आता ही क्लोजिंग झालं हम्म. ग्रीन कॅन्डलचं. आपण याच्या वीकला पण पकडू शकतो ना बॉक्स, तो आहे तो आपला बॉक्स 25% बॉक्स. हो बघू शकतो ना, काय प्रॉब्लेम नाही. हे बघा ना, पण कुठेपर्यंत जाईल त्याच्या आधी काय बघायचंय माहिती का, जिथून पण सेलिंग आली, आता आपण हा बॉक्स ट्रॅक करत करत गेलो. आपण मागाशी बॉक्स कुठून हम्म. बघितला? आपण बघितलं की इथून सेलिंग येते पाठीमागे. 75% पासून प्रॉपर सेलिंग आली, बरोबर. त्याच्यानंतर ना हाच बॉक्स आपण वरून जर वीक पासून लावला, कारण वरच्या साईडला कुठे इनकम्प्लीट स्ट्रक्चर नाहीये. खाली बघितलं तर बॉक्स कुठे कम्प्लीट झालाय बघा, पिन पॉईंट झालाय कम्प्लीट, पण खालच्या साईडला पण इनकम्प्लीट नाहीये कुठं, बरोबर झालंय, ना. हा. आणि Okay. नॉर्मल जर गॅप दिसत असेल तुम्हाला आणि तुम्ही जर बॉडी पासून हा बॉक्स ड्रॉ केलात, तर मी मागाशी पण सांगितलं, हे बघा, मागाशी पण मी काय सांगितलं, तुम्ही खालून जर तुम्हाला नॉर्मल गॅप दिसलाय, तुम्ही बॉडी पासून हा बॉक्स ड्रॉ केलात, वरच्या साईडला जसं इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलंय, जर गोल्डला खाली यायचं असतं तर गोल्डनी सेलिंग कुठून दिली असती? इतर 50% नाहीतरी 75%. आणि आपण 25%चा बॉक्स घेतलाय, वरती प्रॉपर गॅप दिसतो या ठिकाणी, आहे का गॅप? बॉक्स दिसतोय का आहे. गॅप? ओके. हा. तर तुम्हाला हो जर आहे. अपसाईडचा ट्रेड तुम्हाला जर अपसाईडचा ट्रेड इथं फाइंड करायचा असेल, तर तुम्हाला वरती गॅप दिसतोय प्रॉपर आणि गोल्ड खाली येतंय, तर तुमच्यासाठी सपोर्ट काय असणार आहे? तुमच्यासाठी सपोर्ट असणार आहे हा जो पहिला बॉक्स आहे त्याच्या 50%चा. घेतला का तिथून प्रॉपर सपोर्ट मार्केटनी गेले का वरती? पण आपण बॉडी पासून पण पकडू शकतो ना खाली. कुठून? आता ही कॅन्डल नाही तुमच्या, तुम्ही आता गॅप इथे. म्हणता ना, गॅप पाठी वरची. हा मग ते सांगते, दोन Breakout कंडिशन आहेत gap. ना आता आपल्या. जो गॅप दाखवला गेला. आपल्या दोन हा, तो कंडिशन gap. आहेत. तुम्ही जर मागचे मीटिंगचे व्हिडिओ बघितले ना सगळे, ह्याचे क्लासचे व्हिडिओ बघितले युट्यूबला टाकलेले, तर आपले दोन कंडिशन आहेत. एक कंडिशन कोणती आपली? जो पण ब्रेकआउट आणि गॅप. हा हा ऐका, जो पण वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर गोल्ड काय करतं, खाली येतं आणि जिथून आपण बॉक्स ड्रॉ केलेला आहे त्याच्या 50% पासून वरती जातं. ही आपली पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन काय आपली? जो पण हा मधला बॉक्स आहे तोच आपण घेऊन वरून जर बॉडी पासून लावला, तर आपल्यासाठी सपोर्ट असणार आहे ह्या 50%चा. ह्या दोन आपल्या कंडिशन आहेत. तुमच्यासाठी सपोर्ट काय असणार आहे? एक तर हा 50%चा असेल, दुसरा सपोर्ट असेल तुमचा इथे 75%. डायरेक्टली 50%चा. हे दोन सपोर्ट तुमचे असणार आहेत. आणि इन केस तुम्ही जर इथून बाईंगचा प्लॅन केला कॅन्डल क्लोज धरून, तुमचं टार्गेट किती असेल? 75%. त्याच्यावरती डायरेक्टली बॉक्स. 100%. आता तुम्ही 75% जरी धरलं आणि तुमचा एसएल तुम्ही मॅनेज जर केला व्यवस्थित, आता या ठिकाणी जर बघितलं तर किती एसएल? $7 $8चा एसएल येतोय. पण जर तुम्ही पहिल्यांदा म्हणजे ह्या ठिकाणी इथं जर तुम्ही पहिल्या लाईन मध्ये जर 0.01 ची एंट्री घेतली, गोल्ड खाली येत आहे आणि खालच्या साईडला जर तुम्ही 0.01 ची अजून एक एंट्री घेतली, तर तुमचा टोटल एसएल काय असणार आहे? $8.5चा. बरोबर. आणि तुमचं टार्गेट काय असणार आहे? डायरेक्टली इथून इथपर्यंत म्हणजे 18 इंटू 2 किती? 36 म्हणजे 0.02 नी जर तुमच्या ऍव्हरेजिंग तुम्ही एक एंट्री वरती घेतली, एक एंट्री खाली घेतली, तुमचं टार्गेट बघा डायरेक्टली वन साइड हिट होतंय. आणि इथे तुम्ही गॅम्बलिंग पण करत नाही, प्रॉपर तुमच्या कंडिशन वरती काम करताय. ते आता सर आताची कॅन्डल जरा सस्टेन झाली का बघा वरती? आता लाईव्हची कॅन्डल झाली नाही, का वरती खाली सस्टेन? येते, खाली येते. आणि ती काय येते ते पण सांगतो मी. क्लोजिंग झाली ना. कारण मगाशी तुम्ही म्हटलात ना की गोल्ड इथून आपण 25%चा बॉक्स लावू शकतो का? तर आपल्याला थोडस हा, सायकोलॉजी लेवल बरोबर. पण बघायची आहे. या ठिकाणी बघा ना 4000ची सायकोलॉजी लेवल येते. याच ठिकाणी तुम्हाला दिसते का? आपल्याला सगळ्या गोष्टींचा अभ्यास, सगळ्या गोष्टी बघावं लागतात. आणि तुम्ही काय म्हटलात की हाच बॉक्स तुम्ही खालून असं लावू शकता का? नाही लावू शकत का? कारण मला आधी बघावं लागेल की जिथून गोल्ड पडतंय तिथून गोल्डने काय केलंय, इनकम्प्लीट कुठं वरती स्ट्रक्चर ठेवलंय का? मग ते मला ट्रॅक करत करत पुढे यायचंय. आता मी बघत आलोय की इथपर्यंत. हे बघा इथपर्यंत मी बघत आलोय. गोल्डने इथून पण युटर्न घेतलाय. हे जर बघितलं तर 50% आहे ह्याच्या. इथून जर मी लावलं, बॉक्स जर लावला प्रॉपर इथून, तर हे ह्याच्या 75% आहे. हे बघा वरती प्रॉपर 75% आहे. म्हणजे वरच्या साईडला कुठे पेंडिंग स्ट्रक्चर नाहीये. त्याच्यानंतर सेम बॉक्स मी इथून घ्यायला असा, इथून घेऊन इथे ठेवला. हे बघा ह्याच्या 50%ला बघायचंय असं.
इनकम्प्लीट स्ट्रक्चर खालच्या साईडला आहे, नंतर गोल्ड अप साईडला गेलंय. पहिला रेजिस्टन्स माझ्यासाठी हा 50% असेल. जसं मी सांगितलं, गोल्ड जर खालच्या साईडला क्लोजिंग होऊन जर वरती जात असेल तर हा 50% माझ्यासाठी एक रेजिस्टन्स असणार आहे. त्या ठिकाणी एक मी रेड लाईन आखतो अशी रेड. दुसरं माझ्यासाठी कंडिशन काय आहे, सेम बॉक्स मी घेणार आहे, हा खालून बॉडी पासून लावणार आहे. दुसरा रेड लाईन माझ्यासाठी ही गेला इथून गोल्ड खाली प्रॉपर बघा. म्हणजे गेलंय 2 का रेजिस्टन्स खाली? पकडले तुम्ही. तसंच आहे, जसं आपण बाईंग साठी आता 2 ग्रीन लाईन ड्रॉ केल्या होत्या, 2 कंडिशन आहेत ना आपल्या. बरोबर. 2 कंडिशन आहेत. पहिली कंडिशन प्रत्येकात ऐका आणि हे खूप महत्वाचं आहे. या कंडिशन तुम्हाला कोण सांगणार पण नाही, खरं सांगायचं म्हटलं तर. आणि ह्याच्यासाठी प्रॉपर बॅक टेस्टिंग लागते, प्रॅक्टिस लागते, अनुभव लागतो. पहिला आपल्याला काय आहे कंडिशन, पहिली कंडिशन बघा. जेव्हा पण गोल्ड आपण ड्रॉ करतोय बॉक्स, हा जो पण 25% आपण बॉक्स वापरतोय त्याच्या पण 50% खाली कॅन्डल सस्टेन झालेत प्रॉपर आणि त्याच्यानंतर न गोल्ड अप साईडला जाते. आपल्याला माहिती आहे आता खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, गोल्ड वरती जात आहे. तर पहिला माझ्यासाठी रेजिस्टन्स असेल, हा जो पण पहिला बॉक्स असेल त्याच्या 50% हा प्रॉपर माझ्यासाठी रेजिस्टन्स असेल. मग त्या ठिकाणी मी काय करणार, एक रेड लाईन ड्रॉ करणार अशी. आणि दुसरा माझ्यासाठी काय असणार आहे, हा जो पण बॉक्स आहे 25%चा पण 50% तोच मी घेणार, खालून बॉडी पासून लावणार, कारण खालनं इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवले गोल्डनी. माझ्यासाठी हा एक रेजिस्टन्स असणार आहे या बॉक्सच्या 50%चा. समजा हा बॉक्स आता मी डिलीट पण केला तर मला माहिती आहे की ह्या 2 लाईन पासून मला सेलिंग करायची आहे. केले का सेलिंग बघा कुठपर्यंत आलंय गोल्ड. एसएल बघा तुमचा किती आहे. समजा पहिल्या लाईनला तुम्ही सेलिंग केली इथे, शॉर्ट एंट्री पहिल्या लाईनला सेलिंग. एसएल किती आहे तुमचा प्रॉपर, हे बघा आपण काय म्हटलं $5.5-6 एसएल इथपर्यंत. टार्गेट किती आहे, डायरेक्टली 100. तसं पण जर बघायला गेलं, हे बघा इथे आपण या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर होता, आपण कॅन्डल कुठून 25%चा बॉक्स कुठून ड्रॉ केला होता, बॉडी पासून इथून. मग ह्याच्या खाली एकदा गोल्डला जायचंय, आलंय का बघा गोल्ड आणि किती पिप्स भेटले ते पण बघा. हे बघा डायरेक्टली 250 पिप्स. समजतंय का, समजतंय सगळ्यांना? फक्त इनकम्प्लीट आणि कम्प्लीट बघायचंय स्ट्रक्चर, काहीच प्रॉब्लेम येणार बरोबर. नाही. आणि पाठीमागचं पेंटिंग हॅलो. पूर्ण केलं सगळं आता. हा आणि सेम जर बघा जिथून सेलिंग येते तिथून जर आपण हा बॉक्स लावलाय, हे बघा, तर जिथं बॉक्स कम्प्लीट झाला तिथून बघा मार्केटने किती मुवमेंट दिली, 150 पिप्स. जसं जसं तुम्हाला अनुभव येईल तसं तसं तुम्ही 150-200 आरामात, म्हणजे तुमच्यासाठी काहीच नसणार आहे. फक्त तुम्हाला ट्रेड मॅनेज करता आलं पाहिजे. तुमची लॉट साईज म्हणा, डिसिप्लिन म्हणा. नाहीतर काही असे पण असतात की कंडिशन तयार झाले नाही, काही तयार झाले नाही तरी पण आपलं गॅम्बलिंग करायची, बाईंग करायची, सेलिंग करायची किंवा एसएल लावायचा नाही, असे पण काही जण असतात. हॅलो, एक सर विचारायचं होतं मला की हम्म, 30 बोला. मिनिटला ब्रेकआउट दिलाय, 50% ब्रेकआउट दिलाय 30 मिनिटला. तर आपण तिथं ऑफ साईडचा व्ह्यू बघू शकत होता का? कोणता म्हणताय तुम्ही, हे म्हणताय का? हा हा. असं अप साईडला नाही बघायचं, कारण ऑलरेडी डाऊन साईडला जर पेंडिंग स्ट्रक्चर असेल तर आपण अप साईडचा काय विचार करायचा आहे. फक्त 2 कंडिशन वरती काम नाही. करायचं आपल्याला. 75% कम्प्लीट होऊन तर वरच गेलं असतं तर कुठं 75 जर पर्सेंटचं प्रॉपर सपोर्ट घेतला असता तर मग आपण अप साईडचा ट्रेड प्लॅन केला असता. पण या ठिकाणी बघा ना, प्रॉपर खाली गॅप दिसतोय मला. असा गॅप ठेवून गोल्ड वरती जाणार आहे का? नाही जाणार, नाहीच जाणार. मग मी काय करणार आहे, जो पण हा बॉक्स आहे आता हाच बॉक्स साईड, बॉडीला लावा, हाच बॉक्स वरती लावा बॉडीला. हे बघा ना खालून बॉडी पासून लावतो हाच बॉक्स. ओके. हा सर वरच्या बाजूला पण पेंडिंग स्ट्रक्चर आहे तेव्हा. मग त्या वरून पण आपण त्याला लावायचं ना बॉडीला, खाली वरच्या बॉडीला. ह्या भरपूर अक्षरशः म्हणजे जे आपण आता करतोय ना त्यात 10 ते 11 कंडिशन आहेत वेगळ्या, पण मी तुम्हाला फक्त 2च कंडिशन वरती का सांगतोय, कारण तुम्हाला आता समजेल. आता जर तुम्ही इथे नीट बघितलं तर आपण बॉडी पासून हा बॉक्स ड्रॉ केलाय. इथे जी पण एकदम लोअर लो असेल, हे बघा, जी पण वीक आहे त्याच्या बॉडी पासून हा बॉक्स आपण ड्रॉ केलाय. गोल्डने काय केलंय, वरती गेलंय, गोल्ड खाली आलंय. वरच्या साईडला पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे.
सेम बॉक्स जर आपण उचलला, हे बघा, कारण वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, सेम बॉक्स आपण उचलून जर वरून बॉडी पासून लावला तर खालच्याच ठिकाणी तुम्हाला पिन पॉईंट बाईंग बघायला भेटेल 50%ला. आणि वरच्या साईडला पण गोल्डने डबल टॉप बनवला, जिथे पण डबल टॉप बनतो तिथे गोल्डला परत हायर हाय तयार करायची गरज नसते, तिथून तो खाली पण येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण 30 मिनिटावरती तर ट्रेड घेतच नाहीये, आपण फक्त 30 मिनिटावरती ड्रॉइंग करतोय, आपली रेंज काढतोय आणि शिफ्ट कुठे होतोय आपण छोट्या टाइम फ्रेम वरती 3 मिनिटावरती. मग ह्याचा विचार पण करा की आपण मोठ्या टाइम फ्रेम वरती फक्त रेंज काढतोय, आपण ट्रेड प्लॅन कुठं करतोय छोट्या टाइम फ्रेम वरती. त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होण्यासारखं पण काहीच नाहीये. बरोबर. त्याच्यात काय डाऊट आहे का? हॅलो. नाही काय. ओके, दुसरं हा, अजून कोणाला काही डाऊट आहे का? काहीच नाही, तुम्हाला काहीच म्हणजे कुठलं रॉकेट सायन्स करायचंच नाहीये. जिथून पण गोल्ड पडत असेल किंवा अप साईडला जात असेल, तुम्हाला एकदम टॉपची रेंज काढायची आहे. म्हणजे गोल्ड जर खाली येत असेल तर तुम्हाला टॉपची रेंज काढायची, गोल्ड वरती जात असेल तर एकदम बॉटमची रेंज काढायची आहे. डबल स्ट्रक्चर घ्यायचं असेल तर डबल घ्यायचंय. जेव्हा पण गोल्ड आपलं इनिशियल जी रेंज आहे त्याला जर ब्रेक करत असेल तर डबल स्ट्रक्चर घ्यायचंय. काम करताना सोपं आहे. सिंगल जरी तुम्ही रेंज घेतली तरी 25%चा बॉक्स घ्यायचा आहे, डबल रेंज घेतली तरी 25%चा बॉक्स घ्यायचा आहे. आणि त्याच्यात पण शिफ्ट तर जर तुम्ही छोट्या टाइम 3 मिनिटावर जर आपण ड्रॉ करून बघितलं तर म्हणजे बॉक्स छोटा येतोय का स्टार्टलाच? 15 मिनिटं घ्यायचं ना रेंज रेंज direct भेटणार तुम्हाला, इंट्राडेच्या रेंज भेटणार. ह्या ठिकाणीच बघू आपण. छोट्या हे जिथून पण हे बघा, छोट्या. इथूनच बघू आपण. हा, इथूनच बघू, जिथून गोल्ड वरती केलंय तिथून आपण मॅपिंग करून बघू. आपली रेंज जी आहे, आपण कॅन्डल जी आहे ती बघू. आता इथे बघा, झूम करतो मी थोडं. एकदम लोची कॅन्डल कोणती आहे? 29,636,33 ची. 29,633 अपसाईड. असंच म्हणताय ना तुम्ही, 3 मिनिटावरती आपण काढलं तर रेंज. हा बरोबर, असं म्हणतो. बरोबर. म्हणजे बॉक्स छोटा येतो का? बरोबर. तर आपण कुठपर्यंत ड्रॉ करतोय? इथून अप साईड साठी बॉक्स आपण ब्ल्यू लाईटच्या बॉटम पर्यंत. हा, बरोबर. ब्ल्यू लाईटच्या बॉटम पर्यंत आपण ड्रॉ करतोय. जसं तुम्ही बॉटम पर्यंत ड्रॉ करणार आहात, बघा गोल्डने कुठून कसं स्ट्रक्चर केलेले. हे मी इंडिकेटर ऑफ करतो. इथेच बघा, थोडस झूम करतो मी. फक्त एवढंच की 3 मिनिटावरती तुम्हाला प्रत्येक स्विंग कॅल्क्युलेट करावं लागेल किंवा प्रत्येक स्विंगला हाय लोला लेव्हल्स बघावं लागेल. थोडंसं कन्फ्युजन पण होऊ शकतं, पण काय प्रॉब्लेम नाही. त्यासाठी ऍडव्हान्स नॉलेज पाहिजे. याचा आपण 25%चा भाग घेतलाय, 50% आपण डिलीट केला. हॅलो. जर हॅलो. एकच मिनिट. आता हे बघा, या ठिकाणी गॅप दिसतोय प्रॉपर 75%च्या इथं दिसतोय. हो, गॅप आहे. हा, तर अशा वेळेस आपण काय करतो, हा जो 25%चा बॉक्स आहे बॉडी पासून लावतो. जसं तुम्ही बॉडी पासून लावणार आहात, तुमच्यासाठी इथे 50%चा एक सपोर्ट असला पाहिजे. पण त्याच्या खाली पण गोल्डने गॅप ठेवलाय. गॅप ठेवल्याच्या नंतर सेम बॉक्स आपण खालून बॉडी पासून लावला, वरती बघितलं तर गोल्डने प्रॉपर इथे डबल बॉटम तयार केलेला आहे या ठिकाणी, आणि इथून ऑफ साईडला गेले. सेम हे बघा, गोल्डला खरं तर इथून 50% पासून जायचं होतं, पण खालच्या साईडला पण गॅप ठेवलाय. हाच बॉक्स घेऊन तुम्ही खालून बॉडी पासून लावलात, वरच्या साईडला दिसते तुम्हाला, तिथून बॉडी पासून लावला तर पिन पॉईंट 50% पासून वरती गेले गोल्ड. हे बघा, इथे जायचं होतं तर वरतीच, पण 3 मिनिटावरती कन्फ्युजन जास्त करणार तुम्हाला. गेलंय तर वरतीच. ओके, कन्फ्युजन करतो. हो. ह्याच्यासाठी जे आपण आता करतोय ना ते खूप चांगले. आपण मोठ्या टाइम फ्रेम वरती रेंज काढतोय, छोट्यावरती शिफ्ट करून काम करतोय. ह्याच्यामुळे काय होतंय, रेंज भेटताना आपल्याला मोठी भेटती आणि काम करताना पण एकदम सोपं आहे आपल्याला. आधी म्हणजे असे भरपूर जण आहेत की त्यांना कळतच नाही की कुठून रेंज काढायची, काय करायचं. पण 30 मिनिटावरती किंवा 15 मिनिटावरती जसं तुम्ही काम करता, तुम्हाला डायरेक्टली कळणार हाय कोणता आहे, लो कोणता आहे, रेंज कशी ड्रॉ करायची. कशात ते करा तुम्ही, मोबाईल मध्ये करा, टॅबलेट मध्ये करा, लॅपटॉप मध्ये करा, काहीच प्रॉब्लेम नाही. समजतंय का प्रॉपर? हो, समजते. आणि इथे गॅप होता बघा, 75च्या इथे गॅप होता. हे बघा, प्रॉपर गॅप इथे फिल केलाय. त्याच्यानंतर 90%च्या इथे पण छोटासा गॅप दिसतोय तुम्हाला.
एकदम नॉर्मल गॅप आहे. आणि त्याच्या वेळेस तुम्ही काय केलं, सेम बॉक्स हा 25% घेऊन जर लावला तर खालच्या साईडला 50% चे गॅप आहे. खालून जर तुम्ही बॉक्स ड्रॉ केला तर वरच्या साईडला पिन पॉईंट तुम्हाला सेलिंग बघायला भेटते इथून. आली का बघा सेलिंग. सेलिंग मिळाली 75 पासून सेलिंग आली ती. प्रॉपर सेलिंग आली. तुम्हाला असं काम करताना कुठे अडचण नाही येणार कारण तुम्ही रोज एका सेटअप वरती काम करणार. बऱ्याच जणांना माहिती नाहीये रेंज कशी ड्रॉ करायची. अजून पण लोक ह्याला त्याला फॉर्म्युला मागतात, कॅल्क्युलेशन मागतात की आम्हाला कॅल्क्युलेशन द्या, हे करा. मी बघतोय लाईव्हला जातात लोकांच्या आणि तिथे कमेंट करतात कॅल्क्युलेशन फॉर्म्युला सांगा, हे सांगा, ते सांगा. आणि त्यांचे आता जे इंडिकेटर आहे ते $100, $150, $300 सबस्क्रिप्शन आहे इंडिकेटरचं. मंथली $100 सबस्क्रिप्शन आहे आणि ते पण भेटणार पण नाही आता तुम्हाला. बरोबर. तर आता हे डिलीट करू आपण आणि जे पण आधीची रेंज होती ते घेऊ आपण. हे बघ 25%चा बॉक्स कुठे आपला डिलीट केलाय का आपण, डबल घेऊ. ओके. आता बाईंग कशी येते ते बघायची फक्त आपल्याला कुठपर्यंत येणार आहे. बोला. ते विचारायचं होतं, आता तुमचा मग न्यूजचं स्ट्रक्चर काय असेल, बाईकचं काय सेलिंगचं? हो मग आता आपण तेच करतोय. आपण ट्रॅक करत करत जायचंय की गोल्ड कुठपर्यंत गेलं होतं, कुठून खाली आलंय. खाली जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर गोल्डने पुल बॅक द्यायचा आहे. 3.50% पासून सेलिंग द्यायची आहे न्यूज मध्ये. पण जर खालच्या साईडला गोल्डने अगोदर कम्प्लीट स्ट्रक्चर केलं तर मग आपण खालच्या साईडचा विचार नाही करायचा, मग अप साईडचा विचार करू शकतो. आता आपण मगाशी काय बघितलं की वरच्या साईडला कुठं पेंडिंग स्ट्रक्चर नाहीये. खालच्या साईडला पण जर नीट बघितलं ना तुम्ही, हे बघा हाच बॉक्स घेतलाय आपण, वरून ड्रॉ केलाय. हा बॉक्स इथं कम्प्लीट झाला, पण गोल्डला जायचं होतं ह्याच्या खाली कारण इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवलं होतं आणि टोटल रेंज पण 75% इथे खाली पेंडिंग होती. मग आता ती कम्प्लीट केली आहे बरोबर. आणि त्याच्या पण खाली आलंय का बघायचं आपल्याला. थोडंसं झूम आउट करून तुम्हाला दिसेल हा बॉक्स जर तुम्ही इथे ठेवला 75%ची लेवल कुठे आहे, इथे. त्याच्या खाली गोल्ड आलंय का, आलंय. अशा वेळेस काय करायचं आहे, सेम बॉक्स घ्यायचा आहे तुम्हाला हा. खालून तुम्ही बॉडी पासून हा बॉक्स मार्क करू शकता इथून. 50% ची वाट बघू शकता. परत सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकता इथून. हे आहे 50% ह्याचं. हा तर सपोर्ट आहे, ह्याला ग्रीन करू आपण. हा 75%चा सपोर्ट आहे. 30 मिनिटावरती दिसेल तुम्हाला इथे बघा. 30 मिनिटाची त्याची कॅन्डल वरती आहे, पण आपण 30 मिनिट बघतच नाही, आपण 3 मिनिटं बघतोय. कारण 30 मिनिटं जर तुम्ही बघितलेत ना तर या खाली बघा किती मोठ्या मोठ्या विकेट. नासले असेल तुम्हाला लावणं पण शक्य नाही एवढी मोठी. कारण ट्रेड घेताना तुम्हाला 30 मिनिटं थांबावं लागेल एक कॅन्डल क्लोज होण्यासाठी. आणि जर तुम्ही 3 मिनिटावरती शिफ्ट झालात रेंज काढून तर काहीच प्रॉब्लेम नाही. कॅन्डल क्लोज व्हायला तुमच्या लेवलला किती 3 मिनिटं लागतील. 3 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली की तुम्ही लगेच ट्रेड पण प्लॅन करू शकता. बघा प्रॉपर सेम आपण इथून पण बघू गोल्डने किती. आता या ठिकाणी पण बघा जिथून गोल्ड पडते आपण वरून वीक पासून बॉक्स लावला, खालच्या साईडला गोल्डने बॉक्स कंप्लीट केला आणि वरती गेलं होतं. तर वरती जाताना खालून जेव्हा आपण वीक पासून हा बॉक्स लावतो, हे बघा इथून, इथे बघा मी बाण दाखवते. वीक पासून हा बॉक्स लावला खालून तर गोल्डने वरच्या साईडला पण इथं एक गॅप ठेवलेला आहे. गॅप ठेवून खाली येते. तर अशा वेळेस आपण काय करतो, जर खाली येत असेल तर सेम हा बॉक्स आपण वरून बॉडी पासून लावू. जसं तुम्ही बॉडी पासून लावणार आहात, खाली बघा गोल्ड कुठून वरती चालले. ऑलमोस्ट 75% पासून वरती चालले. पण नीट बघितलं तर खालच्या साईडला पण पेंडिंग स्ट्रक्चर आहे. काय कारण टोटल जी रेंज आहे आपली डबल घेतलेली त्याला पण गोल्डने ब्रेक केलेलं आहे 75%ला. माझ्यासाठी पहिला रेजिस्टन्स जो आहे ही रेड लाईन असणार आहे आणि त्याच्या खाली जर गोल्ड हाच बॉक्स घेऊन जर मी इथे लावला तर हा एक माझ्यासाठी रेजिस्टन्स असेल, असा छोटा मोठा रेजिस्टन्स. समजतंय का? समजतंय का सगळ्यांना? काही डाऊट आहेत का? किंवा तुम्ही बॅक टेस्टिंग करताय, काय करताय, कसं करताय ते पण सांगा. काही समजत नसेल तर किंवा तुम्ही कोणकोणत्या पेअर मध्ये काम करता.
सर हा माझा पहिलाच दिवस आहे आज लाईव्हचा. आपली बरं मागची बरं बोला. रेकॉर्डिंग नाव युट्यूबला नाव काय आहे तुमचं? विक्रम जाधव. हो हो बोला. आता मी आज पहिल्यांदाच जॉईन झालोय. त्यामुळे जास्त समजत नाहीये. जुनं रेकॉर्डिंग आपल्याला मिळेल का सर? हो, युट्यूबला सगळे व्हिडिओ आहेत. तुम्ही बघू शकता. सगळे क्लासचे व्हिडिओ आहेत आणि इतरही व्हिडिओ आहेत. तुम्ही बघा. हा सर कितवा दिवस आहे क्लासचा? क्लासचा हा आय थिंक 6वा-7वा दिवस असेल. हा ठीक आहे. मग काय नावाने चेक करायचं सर? मी लिंक शेअर करतो तुम्हाला. हा ठीक आहे. तुमचं नाव सांगा. विक्रम जाधव. बरोबर. फक्त टेलिग्रामला मेसेज करून ठेवा किंवा डायरेक्टली आता हे संपलं ना, आपला क्लास वगैरे एंड झाला हा. की त्याच्यानंतर ग्रुपमध्ये लिंक येईल. हा. त्याच्यानंतर तुम्ही एक ठीक. लिंक बघून त्याच्यावरती ओपन करून चॅनलवरती बाकीचे व्हिडिओ पण बघू शकता. ठीक आहे सर. ठीक आहे. ओके. Backtest आता करतो. तुम्ही जॉईन केलेत बरोबर. तुम्ही मध्येच बरोबर. जॉईन केलेत का सुरुवातीपासून बघताय क्लास? एक अर्धा तास झाला सर. बरं. मग तुम्हाला थोडं कन्फ्युजन होत असेल. हा व्हिडिओ नंतर पूर्ण बघा तुम्ही. बरोबर. त्यामुळेच मी विचारलं हो. सर. तुम्ही कधीपासून करताय ट्रेडिंग? गोल्डमध्ये करताय का कशामध्ये करताय? गोल्ड मध्येच करतो सर. 1 वर्ष झालं. मग आता जे तुम्ही अर्ध्या तासात बघितलं त्याच्यात काय तुम्हाला वाटतंय का काही वेगळं? हा वेगळं वाटते कारण ती बॉक्स आखण्यावरूनच मला तिथनं कळते 50% 75% वरती हे होत नाही रिजेक्शन होते ना ते. मग तुम्ही ते समजतंय. आता हे बघा. आणि लाईव्ह बघा. मी काय सांगितलं होतं इथं. हा आपल्यासाठी रजिस्टर बरोबर. आहे सांगितलं होतं. बरोबर. खालच्या साईडला गॅप आहे ना आणि गॅप पण आपण कसा शोधला? वरच्या साईडला पहिल्यांदा गॅप होता. इथून जर आपण घेतलं ना तर इथे गॅप आहे 50% ला. त्याच्यामुळे आपण सेम बरोबर. हाच बॉक्स घेतला आणि वरनं बॉडी पासून लावला. जेव्हा पण इनकम्प्लीट खाली स्ट्रक्चर असेल तेव्हा आपण बॉडी पासून मार्क करतो बॉक्स. बरोबर. जसं तुम्ही बॉडी पासून मार्क करताय खाली पण 75% ला जर तुम्ही बघितलं तर खाली पण गॅप दिसतोय एक छोटासा नॉर्मल. बरोबर. खाली पण एकदम नॉर्मल आहे पण ह्याला तुम्ही कन्सिडर पण करू शकता किंवा करू पण शकत नाही. जरी तुम्ही कन्सिडर केला खालून जर तुम्ही बॉडी पासून एक छोटा बॉक्स लावला तर वरती तुम्हाला पिन पॉईंट 50% ची लेवल भेटेल. तिथून तुम्ही बघू शकता आरामात आता किती मार्केट खाली चाललंय बघा. 30 बरोबर. पिप्स आहेत. तुम्ही जर त्या फक्त 50 कम्प्लीट आणि इनकम्प्लीट मध्ये आणि हे लाईव्ह सगळं चालू आहे. काल पण तुम्ही जर बघितलं कालचा पण व्हिडिओ असेल. असंच खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर होतं. आपण 50% चा बॉक्स घेतला होता. असा एक हा. बॉक्स घेतला आपण खालून बॉडी पासून लावला होता इथून. जसं बॉडी पासून बॉक्स लावला तसं वरच्या साईडला पिन पॉईंट 50% ला मार्केट सेलिंग देत होतं इथून. तर हा एक बरोबर. ट्रेड मी ग्रुपला शेअर केला होता. मागचे सर व्हिडिओ बघतो मग मला लक्षात येईल बऱ्यापैकी. हो नक्की. आणि सोपं आहे. जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल आणि तसं तर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव आहे. असं पण नाही की तुम्ही 1 महिना झालाय किंवा 1 आठवडा झालाय मार्केटमध्ये. बरोबर. हाय बऱ्यापैकी अनुभव हम्म. आहे सर. कॅन्डल. हो. उलट तुम्ही आता जो सेटअप ड्रॉ करताय त्याच्यापेक्षा तर हा चांगलाच असणार आहे आणि सोपं पण असेल. बरोबर. रिव्हर्सल आता शिकलो होतो मी. कोणाकडून? नाही लाईव्ह क्लास केला होता ते प्रज्वल सर म्हणून होते पंढरपूरचे. बरोबर. मग त्यांनी काय शिकवलं त्याच्यामध्ये? रिव्हर्सल पॅटर्न शिकवलं होतं त्यांनी. हायर हाय करत चाललं मार्केट की ज्या म्हणजे वेळेला हायर प्राइस हायचं थोडक्यात. प्रायझॅक्शन बरोबर. डूज त्याचा फायदा वगैरे झाला का? हो बऱ्यापैकी होते. सकाळी ट्रेड मिळते बऱ्यापैकी पाटेचं. मग तेच बघायचंय फक्त आपल्याला. जो पण सेटअप वर्क करत असेल त्याच्यावरती काम करायचं. आता काही जण मी असे पण बघतो की समजा क्लास लावलाय ते म्हणतात की तुम्ही बाकीचे कोणाचेच व्हिडिओ बघू नका, काहीच बघू नका. आपण जो क्लासमध्ये शिकतोय तेवढंच फक्त बघा. पण मी तसं म्हणत नाही. नाही म्हणजे तुम्हाला जो पण सेटअप आता कसं आहे एसएमसी बघा. ज्या लोकांनी पण एसएमसी आयसीटी शिकले त्यांना तुम्ही काही शिकवा. त्यांच्या डोक्यात एसएमसी आयसीटी असतंच. ते बघतच असतात कुठं एफईची गॅप आहे, कुठं काय झालंय. आणि इथं मी हा ग्रीन पण लाईन मला का बोला. हा पण बरं वाटतं कारण रील तुमचे इंस्टाग्राम रील बघितले भरपूर. ते मी आता काय झालो. बरोबर. आणि इथे पण बघा मी तुम्हाला बोलता ही ग्रीन लाईन इथं मार्क केली तिथून गोल्ड वरती चाललंय. तर काय चाललंय ते पण बघा प्रॉपर. आपण जो पण बॉक्स खालून बरोबर. बॉडी पासून लावलाय तर त्याच्या 50% वरती गोल्डने हलकेसे कॅन्डल क्लोज केले. त्याचा अर्थ काय की बरोबर. गोल्ड अजून वरती जायचंय आणि आपला रेजिस्टन्स इथे आहे रेड लाईनच्या इथे. बरोबर. तिथं बरोबर जाऊ शकतो. थोडक्यात गोल्डने आपल्यासाठी अपसाईडची एक इथं अपॉर्च्युनिटी दिलेली या ठिकाणी इथं रेड लाईन पर्यंत.
डेडलाईन पर्यंत बरोबर. बरोबर. मग जी मगाशी मी कंडिशन सांगितली की गोल्ड जेव्हा पण 50% वरती कॅन्डल क्लोज धरून खाली येतं तेव्हा त्याच्यासाठी हा हा. 50% सपोर्ट असतो. आणि तोच मी आता इथं ड्रॉ केलाय. बरोबर. कुठलं रॉकेट सायन्स वापरलंय का? अजिबात नाही. नाहीच. बरोबर आहे. असं फक्त मोजक्याच 2 कंडिशन आहे त्याच्यावरती काम केलं की खूप सोपं आहे सेटअप. नाही ठीक आहे सर, अभ्यास करतोय का बघतो मी व्हिडिओ सगळे. नक्की नक्की. आणि अजून कोणाला काही डाऊट असतील तर सांगा. सर दुसरा एक बेनिफिट आहे आपल्या सेटअपचा की दिवसभर बसून राहायला लागत नाही. नुसते इनकम्प्लीट हो रेंज बरोबर. सकाळी वेळ असला बरोबर. तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी फ्री असला संध्याकाळी करू शकता. बरोबर. मिलिंद नाव आहे ना तुमचं? हॅलो. हॅलो. हा तुमचं नाव मिलिंद आहे ना? नाही युवराज बाबर. युवराज बाबर. ओके. ओके ओके. बोला. सर संजय आदम बोलतोय. हो बोला. ते मी पण सेम आता जे विक्रम सरांचा प्रॉब्लेम होता ना, तो ते पण सेमच आहे. मी आजच पहिल्यांदा जॉईन झालोय. व्यवस्थित बघतोय. ओके. आताच झालं, अर्धा तास झालंय. तर त्याच्यामुळे ते मागचे व्हिडिओ मग लिंकला मिळतील ना? नक्की भेटतील. ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक भेटेल. आता जो आपण क्लास करतोय आता लाईव्ह त्याची लिंक भेटली ना तर तो युट्यूब चॅनल जो तुमचा ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि सर अजून एक विषय होतं. बोला. हॅलो. हो बोला. ते जे अकाउंट ओपन करतो ना एक्सेल मध्ये ओपन करतो ना, तर मला भीती वाटते, विड्रॉलची भीती वाटते मला, बाकी काय नाही. एक्सेल मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. इन केस जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मला टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज पाठवा तुमचं जर पेमेंट अडकलं असेल तर. नाही मला ते भीती काय वाटती, कारण मी आता फायनर मध्ये करत होतो, क्रिप्टो करत होतो फायनर मध्ये. बरं. ते माझं ते अकाउंट बंद झाले. फ्रीज झालं का अकाउंट? 756 मध्ये. हा अकाउंट तुमचं फ्रीज झालं का बँकेचं? नाही अकाउंट बँकेचं नाही. ते जे फायनलचं आहे ना तेच हे झालंय, ब्लॉक झालंय. त्यामध्ये पैसे सगळे गेले. ते $758 गेले. किती? $758. ते काय असतं ना 758 असं काय असतं USDT. आणि कोणता ब्रोकर होता? FYNOR. असं कोणत्याही ब्रोकर मध्ये पैसे ऍड करायचे नाहीत. ह्या ब्रोकरचं मी पहिल्यांदा आता नाव ऐकतोय. आता ते साहेब आता काय झाली चूक, पण आता म्हणून ते भीती वाटते विड्रॉलची. आता ते विड्रॉल मग कसं करतात ते थोडी भीती वाटते, बाकी काय नाही. नाही मी मागच्या आठवड्यापासून मी नवीन ब्रोकर ट्राय करतोय. तर एका ब्रोकर मध्ये माझे पण पैसे अडकलेत. सांगायचं तात्पर्य काय आहे की जो ब्रोकर आपल्यासाठी चांगला असेल तोच मी सजेस्ट करणार आहे. आणि हे ठीक जे आहे, पण तुमची लिंक नवीन मी पर्सनल मेसेज करतो सर. मला लिंक पाठवा, मी ओपन करतो ऍप तुमच्या याच्यामध्ये. ओके. एक्सेल मध्ये असेलच तुमचं अकाउंट, त्याच्यात करू शकता तुम्ही. नाही एक्सेल मी आता फक्त डेमो ठेवलेलं आहे, बाकी काय नाही. ओके ओके. त्याच्यानंतर अजून पण नवीन एबीसी मार्केट आहे. नवीन अकाउंट ओपन करतो आणि $300 टाकतो. तुम्ही $300 ऍड करू नका, $100 करा. आणि प्रॉपर 2 कंडिशन ज्या आपण शिकतो त्याच्यावरती काम करा. नसेल तुम्ही जे आतापर्यंत करत आलात, जर तुमच्याकडे प्रॉपर सेटअप असेल तर त्याच्यावरती करा. नाही ना सेटअप, काहीच सेटअप नाही. जर सेटअप नसेल तर लगेच पैसे ऍड करू नका. आधी एक आठवडा बघा प्रॉपर, कसं तुम्हाला इंडिकेटरचा ऍक्सेस पण भेटेल. त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. ठीक आहे सर, थँक्यू. हो. कुठून बोलताय? तुमचं गाव कोणतं आहे? हॅलो सर. मी संजय आदम पुण्यावरून बोलतोय. ओके 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 चालेल, बोला. ठीक आहे, थँक्यू सर. हा सर, ते रेस बोलतोय मी. एक 1-1.5 महिन्यापूर्वी आपलं बोलणं झालेलं बघा हो कॉलवरती. तर मी घेणार होतो, पण काय कारणामुळे मला नाही का ते कोर्स नाही का घेता आला. आता जस्ट मी आज तुमचं म्हणजे बघतोय. थोडस तर रेंज माझा मध्ये प्रश्न काय होता, आता बायचं ट्रेड आहे. एक मिनिट, येतोय का आवाज? आता येतोय. आता हा जो लाईव्ह मध्ये ट्रेड चालू आहे, इथं आपण 3 मिनिटाची कन्फर्मेशन घेऊन ट्रेड घेणार आहे का? कसं आता लाईव्ह मध्ये आहे ते कन्फर्मेशन आता जो live मध्ये आहे ट्रेड. कन्फर्मेशन आपल्यासाठी काय आहे की गोल्डने 50% ला ऑलरेडी इथं ब्रेक आउट केलेलं आहे. कॅन्डल नीट जर बघितल्या तर वरती क्लोज आहेत हलक्या. हे आपल्यासाठी पहिलं कन्फर्मेशन आहे. दुसरं कन्फर्मेशन आपल्यासाठी काय आहे की जो पण आपण बॉक्स घेतलाय त्याच्या 50% ला गोल्ड पुश करते वरती.
जर कॅन्डल नीट बघितली रिजेक्शन घेतलं पण त्या कॅन्डलला क्लोज केल्यानंतर घ्यायचं का आपल्याला? रिजेक्शन घेऊन क्लोज करून नंतर बाय जर- करायचं का? जर तुला सेफेस्ट काम करायचं असेल तर क्लोज झाल्याच्या नंतर पण घेऊ शकतो. एसएल काय तुझा $1-2 अच्छा. फरक पडेल, बाकी काय ह्याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही. पण जर गॅम्बलिंग केली तर बरोबर. मग खूप मोठा फरक पडू शकतो. हम्म. फक्त पहिलं कन्फर्मेशन काय असणार आहे आपल्यासाठी, की कॅन्डल 50%ला इनकम्प्लीट ठेवले का वरती किंवा कम्प्लीट केला असेल तर मग काही प्रश्नच उरत नाही. फक्त कम्प्लीट आणि इनकम्प्लीट माझा सर बघायचं. अजून एक प्रश्न काय होता की आता हम्म, आपण रेंज काढतो ना कॅन्डलची टाइम आली ना काही बघून कॅन्डलचा लो आणि हाय मार्क करून टाइम त्याच्यामध्ये जी एक लाईन येते त्या लाईनला आता तुम्ही लाईनलाच एकदम नाही का तो बॉक्स ड्रॉ करता का त्या लाईनच्या खाली पण तुम्ही करता ना त्या बॉक्सला ते कसं काय आपण हम्म. काढतो नक्की लाईनलाच करायचं का लाईनच्या खालीच ते बॉक्स मध्ये? दिसतोय का चार्ट? हा 30 मिनिटाचा चार्ट दिसतोय. दिसतो ना दिसतो. तर जेव्हा पण आपण हे बघा, ओके, नवीन ह्या ठिकाणी सांगतो मी. थोडस बॅकला जाऊ आणि सांगू. ओके, हा आता सर. जिथून पण आपण सेलिंगची रेंज काढणार आहोत तिथून टॉप पासून तर एकदम हायची कॅन्डल पकडायची आहे. कोणती कॅन्डल? कॅन्डल आहे 9 जुलै 23. इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये गेलो तर आपण 9:23 टाकलं इथं, खाली 0, डाऊन साइड. आता अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा टॉप पासून रेड लाईन पर्यंत मार्क करतो सेलिंग साठी. अच्छा. बरोबर, सेलिंग साठी आपण रेड लाईन पर्यंत मार्क करतो. जर रेड लाईन बघायचीच असेल तर ही जी डॉटेड लाईन दिसते त्याच्या एकदम इथं रेड लाईन दिसते हलकीशी, म्हणजे जी पण डॉटेड अच्छा. लाईन आहे तिथंच रेड लाईन पण आली आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो, इथपर्यंत मार्क करतो. पण जर आपण नीट बघितलं तर त्याच्या खाली पण कॅन्डल क्लोज झालेले आहेत. अशा वेळेस आपण डबल स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. हे काय सिंपल आहे. तिथूनच डबल स्ट्रक्चर, मिडल लाईन कुठली आपल्यासाठी असणार आहे, हीच असणार आहे रेड लाईन. बरोबर. आणि बाईंग साठी पण सेम आहे. जर आपण हाच ट्रेड बाईंग साठी बघितला असता तर आपला पहिला बॉक्स कुठपर्यंत असता, कॅन्डलच्या लो पासून ते इथपर्यंत. दिसतंय का? हो हो. जर आपण बाईंगचा ट्रेड इथून इथपर्यंत बघितला असता, असा जो पण निळा बॉक्स दिसतोय त्याच्या बॉटम पर्यंत, इथून इथपर्यंत जर गोल्ड आलं, याच्यावरती जर रिजेक्शन घेऊन खाली आलं तर संपला विषय, काहीच नाही. पण जर गोल्ड असं तर- येऊन डायरेक्टली निळ्या बॉक्सला जर ब्रेकआउट करत असेल आणि वरती गेलं तर आपण काय करतो, सेम बॉक्स घ्यायचा आहे, हा डबल स्ट्रक्चर ड्रॉ करायचे असं. डबल रेंज. हा, एकदम सोपं आहे. बाईंग साईडला सर आपण त्या ग्रीन लाईनला नाही का आपण हे धरू शकत? जी खालची ग्रीन लाईन आहे त्याला आपण हाय नाही का धरू शकत त्या ग्रीन लाईनला? खरं सांगायचं म्हटलं तर हे मी बॅक टेस्टिंग स्वतः केलेलं आहे, त्याच्यामुळे मी सांगतोय की अप साईडला कुठून कुठपर्यंत ड्रॉ करायचंय, परत डाऊन साईडला कुठून कुठपर्यंत ड्रॉ करायचंय. रिझल्ट म्हणजे मला प्रत्येक कुठून वेळेला भेटताय? असंच करायचं आपल्याला प्रत्येकाला? प्रत्येक ह्याला नाही. मी भरपूर बॅक टेस्टिंग केली, त्याच्यानंतर मी तुम्हाला कंडिशन सांगतोय की बाईंगला आपण इथून इथपर्यंतच ड्रॉ करतो. पण जर तुम्ही ग्रीन लाईन पर्यंत ड्रॉ केलं तर पुढे मागे तुम्हाला मग कुठेतरी इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटेल, मग तुम्ही कन्फ्युजन होता लाईव्ह मार्केटमध्ये. मी ऑलरेडी बॅक टेस्टिंग करून सांगतोय की बाईंग साईडला आपण बॉक्सच्या इथपर्यंतच ड्रॉ करतो, निळ्या बॉक्सच्या इथं बॉटम पर्यंत. त्याला ब्रेक केला असेल तर डबल स्ट्रक्चर घेतो आपण. आणि सेलिंग साईडला पण सेम आहे, आपण ड्रॉ करतो रेड लाईन पर्यंत, रेड लाईनच्या खाली जरी मार्केट गेलं तर डबल स्ट्रक्चर ड्रॉ करतो असं. म्हणजे माझा प्रश्न काय झाला, माझा झाला क्लिअर. फक्त इथून पुढे जे काही सेटअप असतील आपले बायचे तर आपण त्या लाईनलाच आपण ड्रॉ करणार, बरोबर? बरोबर बरोबर आणि सेलला रेड लाईन. बरोबर. आणि त्याच्या बाहेर गेलं तर डबल स्ट्रक्चर, संपला विषय असं. अच्छा. बाकीचं एवढं काय म्हणजे बाकी नव्हतं काय एवढं मला प्रश्न होता, बाकी झालं clear. ओके. आणि तसंही तू मला वाटतंय बाकीचे पण कोर्स वगैरे बघत असतील की कोणता चांगला आहे काय वगैरे, पण तुला ह्या सेटअप मध्ये नाही, थोडस भरपूर केलेत पण काय एवढं काय रिझल्ट नाही मिळाला आतापर्यंत. मार्केटमध्ये भरपूर जण आहेत, पण बरेच कमी जण आहेत की त्यांच्याकडे सेटअप थोडेसे वेगळे आहेत. बाकी कॉमन सेटअप सगळ्यांकडेच आहेत. असं तुमचं कसं जरा युनिक वाटतो, जरा म्हणजे असं नवीन काहीतरी आणि कुठं मी बघितलंच ना आतापर्यंत. आणि महत्वाचं काय आहे, आपल्या सेटअप मध्ये आपण प्रॉपर कंडिशन वरती काम करतो आणि कॅल्क्युलेटेड बेस कंडिशन वरती काम करतो. असं नाहीये की
इथून ट्रेड लाईन गेली, मग आपल्याला ते ब्रेकआउट केलं, ब्रेकडाऊन केलं, आपण एक ट्रेंड लाईन अशी इथून ड्रॉ केली इथून इथपर्यंत. त्याच्यानंतर रिटेस्ट कुठेतरी मार्केट झालं, मग आपण बाईंग केलं, सेलिंग केलं, असं नाही करत आपण. सर मी काय करतो, मागचे व्हिडिओ वगैरे बघतो. तर मी आजच आलोय नक्की. तुमच्या ह्या त्यामध्ये मागचे बघून नक्की. मग आणि रोज करतो काय रोज असेल. जॉईन कर. हो, रोज जॉईन कर. काही प्रॉब्लेम असतील तर किंवा काही डाऊट वगैरे असतील तर आपण लाईव्ह मार्केटमध्ये सगळं बघू. नक्कीच नक्कीच सर, नक्कीच. मागच्या वेळेस जरा चूक झाली, मी तेव्हाच करायला पाहिजे होतं, पण मला ते काय करताच आलं नाही. त्याच्यानंतर पण मला ठीक असं आहे, आता इथून वाटतं की पुढं तू करेल. त्याच्यानंतर पण मला असं वाटतं की तू अजून दुसऱ्यांचे पण सेटअप थोडे फॉलो केले असतील. फॉलो केलेत, भरपूर केले, तर हाय ते खरं सांगतोय, पण नाही सर, रिझल्ट नाही काय. मग शेवटी बघून फिरून तुमच्यावर झालोय आता. कारण मला एवढं कॉन्फिडन्स आहे की लोक सांगताना फुल कॉन्फिडन्स मध्ये सांगतात की असं होतं तसं होतं, पण सेटअप कॅल्क्युलेटेड बेसिस पाहिजे. कारण आता 2026 चालू आहे, 2021-22 नाही की आपण ते ट्रेंड लाईन वगैरे बघावेत आणि ट्रेड घ्यावेत. हे असं आहे, पण सरांचा सेटअप एकदा ट्राय करा, मी तर म्हणतोय मस्त सेटअप आहे. तुम्ही proper रिझल्ट पण आहे, सरांचा 100% असं. 1 वीकचा इंडिकेटर पण युज केलेला त्यावेळेस 1 वीकचा सरांचा, पण त्यावेळेस तुला काय अजून जास्त मला नाही काय म्हणजे कळालंच नाही. तू जर टेलिग्रामला डीएम केला तर तुला टीम जी आहे ते अजून प्रोव्हाइड करायला मी त्यांना सांगतो. प्रॅक्टिस कर फक्त, काही प्रॉब्लेम नाही. चालेल सर, थँक्यू सर. सांगा तेवढं. हे आता काय थोडंफार हो. लक्षात यायला लागलंय, माझ्या मागच्या वेळेस काय जास्त आलं नव्हतं लक्षात. हो. आणि अजून 1 वीकचं तुमच्या मिळालं की देखतच प्रॅक्टिस करून बरोबर अजून. बरोबर. आणि तुमच्या देखतच मी इथं पण हे बघा 30 मिनिटावरती दिसतंय. 3 मिनिटावरती शिफ्ट झालो आपण. तर हे ट्रेड पण तुमच्या समोरच मी सगळं प्लॅन करतोय. इनकम्प्लीट स्ट्रक्चर आणि कम्प्लीट स्ट्रक्चर बघा, तिथूनच गोल्ड रिस्पेक्ट देते. आणि मी तर म्हणतो बाय चान्स समजा एकदम ह्याच्यात क्रिटिकल कंडिशन मध्ये एसएल किती आहे बघा, फक्त 2 पॉईंटचा एसएल आहे. 2 आहे का किती बघू आपण. 26 पिपचा एसएल आहे. टार्गेट किती आहे? टार्गेट आहे 130 पिप्सचा. रिस्क रिवॉर्ड किती आहे बघा आपला व्यवस्थित. तसं डाऊन साईडला पेंडिंग दिसतंय, पण त्याच्यात पण गोल्डने आपल्याला मध्ये ट्रेड दिलेत प्रॉपर. त्याच्यामुळे आपण कंडिशन वरतीच काम करतोय. आपण गॅम्बलिंग कुठेच करत नाहीये. बऱ्याच गोष्टी समजल्या असतील तुम्हाला सेटअप जे वर्क पण. करते बरं का पण. हो नक्की. तुम्ही अजून पण हॅलो. सांगतो, तुम्ही प्रॉपर कंडिशन वरती कारण काम केलं आजचं ना. जी 4047 ची जी मार्किंग आहे ना, ती पण मी पण ड्रॉ केली, तिथूनच सेलिंग झालं. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलं होतं का टेलिग्रामला? नाही पाठवलं नव्हतं, कारण मी ट्रेड घेतला नव्हता ती. ओके ओके. हा. कारण मला पण सेटअप तिथूनच स्क्रीनशॉट प्रॉपर बरोबर झालता बरोबर. सेट. कारण कारण ह्या ठिकाणी मला 2-3 स्क्रीनशॉट आले होते 47 पासून, त्यांनी पण सेम ड्रॉ केलं होतं. हा, सेम राईट. तिथूनच माझा पण आलता. बरोबर. आणि सर मला काय म्हणायचे, आपण जेव्हा लेवल काढतो तेव्हा लिमिट लावून ठेवायची का झाल्यानंतरच हे करायचं? मला तर वाटतं लिमिट लावूनच ठेवावं लागेल. म्हणजे हाय लिमिटचं नाही लिमिट, सेल समजलं मला. लिमिट. म्हणजे आपण ऑर्डर प्लेस करून सोडायची, किंवा ते हे करेल तेव्हा टच होईल तेव्हा ते ऑर्डर ऑटोमॅटिक हे होणार. नाही, कारण लिमिट असं अजिबात म्हणलं तर लिमिट अजिबात लावायचे नाहीये. तुम्ही लावू पण शकता आणि एसएल पण तुम्ही प्लॅन करू शकता. पण जर डोळ्यांनी तुम्हाला प्रॉपर रिजेक्शन दिसत असेल, आता ह्या ठिकाणी बघा, इथं 47 तुम्ही लेवल बघितली, गोल्डने रिजेक्शन दिलंय किती हा. बघा, 13 पिप्सचं रिजेक्शन दिलंय. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करा या ठिकाणी. एसएल तुमचा किती आहे बघा, किती पण वरती ठेवा एसएल. $4 ते $5 एसएल आहे. आणि टार्गेट तर तुमच्या डोळ्या देखतच आहे बघा, किती आहे टार्गेट. रिजेक्शन दिल्यानंतर जेव्हा रेड कॅन्डल येईल, सपोज त्या टायमिंगला आपण सेल करायचं का? हो जेव्हा बायचे कॅन्डल येईल तेव्हा. बरोबर म्हणजे बरोबर लिमिट लावून ठेवायचं नाही. बरोबर. आता इथे पण बघा या ठिकाणी हा बाईंगचा ट्रेड होता, एसएल गेला, संपला. पण आपली कंडिशन पण काय होती मगाशी, की खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. ज्यांनी पण इथं सेलिंगचा ट्रेड प्लॅन केला असेल त्या 50%ला, त्यांचं एसएल किती आहे? $4 ते $5 आहे. त्यांच्यासाठी टार्गेट काय असणार आहे? एसयूमच्या खाली. 100-200 हे बघा, पीस तर आराम देऊन जातोय सर सेटअप तुमचा. आरामात आरामात आहे सगळं. तुम्हाला फक्त प्रॉपर काम करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल एका सेटअप वरती. नाहीतर असे पण आहेत की आज ह्या सेटअप वरती, उद्या दुसऱ्या सेटअप वरती. असं नाही करायचं, मग त्याच्याने 30 कन्फ्युजन मिनिटाचा जास्त आणि होतं. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम सर बरोबर वर्क करतोय. हो बरोबर करतो. आणि आपण अजून बघितलं नाहीये, नाहीतर 45 मिनिटं 1 तासावरती पण आपण नंतर कधी बॅक टेस्टिंग करू किंवा बिटकॉइन मध्ये बघू, सिल्वर मध्ये बघू. बऱ्याच 1 मिनिटाला सर कोणत्या ह्याला करते का बघायचं होतं एकदा. 1 मिनिटाला खूपच एक नॉईज होईल.
म्हणजे तुम्ही विचार करा ना 3 मिनिटावरती जर एवढं नॉईज येत असेल तर 1 मिनिटावरती तर किती येईल? हा ना. तरी पण आपण हे जर बघा आपण मोठ्या 1 मिनिटावरती बघूत आपण. हा ही जी कारण 47 पासून कॅन्डलचं सेलिंग तिथे आली, जी 47 पासून सेलिंग आली त्याची रेंज काढू आपण डाऊन साईडची. हो 29, 12, 52 डाऊन साईड इंटर. आपल्यासाठी काय आहे महत्वाचं? रेड लाईन. इथून तुम्ही रेड लाईन पर्यंत ड्रॉ केलाय सेटअप. दिसतंय सगळ्यांना? प्रॉपर बघा 90% पासून गेलंय का वरती? इथून तुम्ही 90% पासून प्रॉपर करू शकता, पण तुम्हाला टार्गेटच काय भेटणार नाही ना. तर हे 1 मिनिटावरती करून पण काय उपयोग नाही. हे 4 आणि हो ना. $5 घेऊन किंवा काय करणार आहे? आपल्याला मोठं टार्गेट पाहिजे. बरोबर ना? काम काय सेटअप कुठे पण करेल काम, तसं नाही काय. सेम तुम्ही ह्या ठिकाणी पण बघा. हा बॉक्स तुम्ही इथं ठेवलाय. 25% बॉक्स इथे ठेवलाय. जर थोडंसं झूम करून जर बघितलं तर 62% ची लेवल ब्रेक केली आहे खालच्या साईडला. गोल्ड वरती चाललंय. तुम्हाला माहिती आहे डाऊन साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. सेम हा बॉक्स घेऊन जर तुम्ही खालून बॉडी पासून लावला, वरच्या साईडला 50% चा एक रेजिस्टन्स होता आणि त्याच्यावरती पण एक रेजिस्टन्स होता इथे. पण नॉईज असल्यामुळे आपल्याला कळणार नाही ते कुठून सेलिंग करायची आहे, काय करायची आहे. 75% आहे किंवा इथे 1 मिनिटावर नाही काम करणार ते. 1 एका मिनिटावर मिनिटावर थोडंसं noise नॉईज, जास्त आहे. हो नॉईज येणार तुम्हाला. इथून पण बघा SL इथे. कधी जाईल कळणार नाही. हा, कारण तुम्हाला प्रत्येकच एका मिनिटाला कॅन्डल क्लोज झाल्यावर कळणार की कॅन्डल क्लोज झाली, ब्रेकआउट केलंय, ब्रेकडाऊन केलंय, इनकम्प्लीट ठेवले किंवा कम्प्लीट ठेवले. अशा 4 ते 5 डोक्यात गोष्टी कायम तुमच्या रनिंग असणार बॅकग्राऊंडला. डबल स्ट्रक्चर घेऊन बघा. कुठून आउट साईडला गेले आपण बघू. याचा 25%चा आपण बॉक्स घेतलाय. हे बघा. हा आपण डिलीट केला 50%चा आणि जिथं पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे आता इथे या ठिकाणीच बघा. खाली गॅप दिसतोय 62% ला. जसा गॅप दिसतोय तुम्ही खालून जर बॉडी पासून मार्क केलं तर वरच्या साईडला बघा तुम्हाला 50% च्या वरती पण कॅन्डल क्लोज दिसतात या ठिकाणी. आणि ह्या दिसल्या नाहीत पाहिजे. ह्या दिसल्या नाहीत पाहिजे. तर 2 मिनिटात बघा बरं आपल्यासाठी त्याला तिथं लेवलला. 2 मिनिटं बघू का? हा बघा बरं. एवढंच की प्रीमियम सबस्क्रिप्शन प्रत्येकाकडे नसणार आहे. 2 मिनिटावरती बघा तुम्ही. 1 मिनिटावरती चार्ट करून 2 मिनिटावरती पिन पण तिथून सेलिंग आली. पण आपण काय करू, आली हो टॉप पासून 2 मिनिटं 2 मिनिटाचीच कॅन्डल घेऊ आपण 2 टॉप मिनिटावरची पासून. काढा बरं. हो हो बघा हो. बरं. आता रेड लाईन कुठपर्यंत आली बघा खाली. इथून इथपर्यंत आहे आणि त्याच्या खाली पण मार्केट गेलेलं आहे. आपण समजा डबल रेंज घेतली. डबल रेंज घेऊन आपण हा बॉक्स थोडासा इकडे सरकू खाली. कन्फ्युजन नको आणि इथून इथपर्यंत बघा. 2 मिनिटाचा हा बॉक्स आहे. आपण याचा 25%चा बॉक्स घेऊ. इथून इथपर्यंत. $50 बॉक्स साईडला करू. इथून बघू कम्प्लीट आहे का? नाही, इनकम्प्लीट आहे स्ट्रक्चर. इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर आपण काय करतो खालून बॉडी पासून, जसं तुम्ही बॉडी पासून मार्क करणार आहात तुमच्यासाठी वरती पण म्हणजे अक्षरशः त्या बॉक्सच्या पण बाहेर थोडं कॅन्डल दिसते ते. हो दिसतंय. मग हेच बॅक टेस्टिंग करून करून दिसतंय. अक्षरशः हा एवढंच की इथं कारण हे आपली SL लगेच जाणार हे माहिती होणार नाही आपल्याला. माहिती पण होणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला असं वाटणार की अप साईडला जर ब्रेकआउट दिले तर गोल्ड वरती जाऊ शकतं. मग तुम्ही वरचा विचार करणार. हा पण गोल्ड तुम्हाला हो. स्ट्रॅप करून खाली येऊ शकतं. हा हा म्हणजे 1 मिनिट पण नाही, 2 बरोबर आहे. मिनिटं पण नाही. आपल्याला ड्रॉइंग करायचंय मोठ्या टाइम फ्रेम वरती 30-15 आणि यायचंय 3 मिनिटावरती. आता मी हो. आता सध्या काय करतोय 30 मिनिटावरती ड्रॉ करतोय आणि 6 मिनिटावरती पण येतोय मी. आणि तुमच्यामुळे मी 3 मिनिटावरती येतोय कारण प्रत्येकाकडे प्रीमियम सबस्क्रिप्शन असणार आहे याचं. बघा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि आताचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण भेटेल. अपडेट करायला सांगतो मी ग्रुपमध्ये. ओके. आणि काही प्रॉब्लेम न्यूजचं कसं असेल असणार आहे? न्यूजचं एकदा बघूत आपण.
एकच मिनिट. तसं तर मी सांगितलंय डाऊन साईडला पेंडिंग आहे. हे बघा 75% डाऊन इथं साईडला हे बघा तुम्ही 75 इथं सपोर्ट होता, 75चा सपोर्ट ब्रेक केलाय. आता याच्यासाठी नेक्स्ट सपोर्ट काय असेल? 90, 90च्या खाली डायरेक्ट हा 100. हे असं कळणार नाही तुम्हाला, कसं कळेल? इकडं ह्या ठिकाणी कळेल मोठ्या टाइम फ्रेम वरती. कारण आपण रेंज कुठून काढली? एकदम टॉप पासून डबल रेंज घेतली आहे. याच्यासाठी सपोर्ट काय होता? हा 75चा. हा एक सपोर्ट होता, त्याच्या खाली कॅन्डल आल्यात. नेक्स्ट सपोर्ट काय असणार आहे? 90, 100. जसं जसं तुम्ही छोट्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट होऊन जर बघितलं ना इनकम्प्लीट आणि कम्प्लीट स्ट्रक्चर, तसं तसं तुम्हाला कळेल की पेंडिंग कोणत्या साईडला आहे. 11:30ला सर क्लास येणार आहात मग चालू लाईव्ह मध्ये काही? 11:30ला समजा मी इन केस जर घेतलं नाही तर त्याच मी रेकॉर्डिंग करून ठेवेल आणि उद्या मग ते तुम्हाला रेकॉर्डिंग भेटेल. म्हणजे रेंज आपली न्यूजला पण हे करणार का? म्हणजे त्यांच्या न्यूजला काय होईल सांगता येणार नाही. न्यूजला खरं सांगायचं म्हटलं तर पेंडिंग ज्या साईडला असेल त्याच साईडला मार्केट जायला पाहिजे. पण तरी पण समजा न्यूजला जर अप साईडला पण एक स्पाइक मारली, डाऊन साईडला पण स्पाइक मारली, तर असं वेळेस काही काम करून पण उपयोग नाही. हा ना म्हणजे सगळ्याचे जेसर घेऊन जाणार. हा, कारण तसं पण ह्या ज्या न्यूज असतात त्याचं खूप जास्त लोकांना हे असतं, उत्सुक असते की सगळ्यांनाच वाटतं की आपलं अकाउंट मोठं करावं. आणि एका अकाउंट मध्ये समजा 50-50 दोन अकाउंट मध्ये डॉलर टाकले त्यांनी, एकामध्ये बाईंग करणार, एकामध्ये सेलिंग करणार, तर गोल्ड दोन्ही अकाउंट उडवून मग खाली जाऊ शकतो. हा ना तसं पण होईल. त्याच्यामुळे न्यूज पासून थोडंसं लांबच राहायचंय. तसं पण गोल्ड आहे एवढा भारी जर सेटअप तुमच्याकडे असेल तर तुम्हाला न्यूजची पण गरज नाहीये. हा बरोबर. असं. तर ओके, आपण नंतर उद्या पण घेऊ. आणि रात्री समजा मी जर रेकॉर्डिंग केलं तर ते रेकॉर्डिंग पण देतो मी, प्रोव्हाइड करायला सांगतो ग्रुपमध्ये. ओके ओके. आता हा ट्रेड बघा, तुमच्या समोरच प्लॅन केला होता. खालून बॉडी पासून लावलं, 50% सेलिंग आली आहे. इथून जर डबल टॉप बनवला तर वरती जाऊ शकतो. नाहीच तर मग गोल्डसाठी खालच्या लेवल तर ओपन आहेतच 90% आणि 100%. चला, 2 कंडिशन वरती एक काम करा, खूप चांगलं तुम्हाला भेटेल रिझल्ट. ओके, मी क्लोज करतोय या ठिकाणी. बघत राहा आणि स्क्रीनशॉट वगैरे पाठवा जर तुम्हाला काही समजलं नाही तर टेलिग्रामला. आणि ज्यांना पण ऍक्सेस भेटला नाहीये टेलिग्रामचा त्यांना भेटेल इंडिकेटरचा ऍक्सेस.